मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद गटांमध्ये संतोष पाटील आणि उमेश पाटील या भावंडांचा पराभव झाला। या पराभवानंतर त्यांचे कट्टर विरोधक राजन पाटलांनी थेट उमेश पाटलांना लक्ष्य केलं आहे। यात त्यांनी उमेश पाटलांनी संन्यास घ्यावा असा सल्ला दिला आहे। बघा नेमकं काय म्हणाले राजन पाटील। भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब, राज्याचं नेतृत्व फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे कणखर पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या विचारावर विश्वास ठेवून मोहोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अत्यंत पराकाष्ठेनं त्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवली आणि म्हणून हा विजय हा मतदारांनी भारतीय जनता पक्षावर टाकलेला विश्वास आणि कार्यकर्त्याने केलेलं कार्य त्याच्यामुळे आम्ही हे संपादित करू शकलेलो आहोत। असं तर तुमचे जे उमेश पाटील असेल त्यांचे भाऊ जे असतील सातत्याने तुमच्यावरती टीका करत होते, काय सल्ला द्याला आता पराभवानंतर? आता तरी त्यांनी शहाणं व्हावं, शहाणे असतील तर त्यांनी शहाणं व्हावं। मोहोळ तालुका ही सुसंस्कृत तालुका आहे, सुसंस्कृत विचारधारेनं चालणारा तालुका आहे। त्यामुळे या तालुक्याला अशा प्रकारची टीका टिप्पणी करणं, खोटं बोलणं, खोटी आश्वासनं देणं हे मान्य नाही। हा या निमित्तानं जनतेनं संदेश दिलेला आहे। त्यांनी चॅलेंज दिलेलं होतं की राजन पाटील किंवा त्यांच्या मुलांनी माझ्या विरोधात मतदार स्वतःचा संघर्ष वाढावं, जर पराभव झालो तर राजकारण सोडेल असं म्हणाले। आता मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की ते जर शब्दाला पक्के असतील आणि ते जर संन्यास घेणार असतील तर त्यांना मी एक थोडा वयाने मोठा असल्यामुळे सल्ला देतो की आमचे मोहोळचे मोहम्मद आहेत, त्या मोहम्मदांकडनं मी त्यांना ड्रेस देतो आणि ते ड्रेस घेऊन त्यांनी सौंदतीला जावं, ही माझा त्यांना सल्ला असेल।